So good afternoon all of you. In today's lecture, we will start our next concept, pro forma invoice. Pro forma invoice is very important concept for consignment accounting. Okay, so first of all, we will clear what is meant by pro forma invoice. So pro forma invoice is sent by the consigner to the consignee. सो प्रो फॉर्मा इनवॉइस हे कोण सेंड करणार आहे सांगा बरं. पहिल्या सेंटेन्स मध्ये काय सांगितलेलं आहे, अ प्रो फॉर्मा इनवॉइस इज सेंड बाय द कन्सायनर टू द कन्सायनी अलॉंग विथ द गुड्स. ह्या सेंटेन्स वरून कोणाला सांगता येईल का की प्रो फॉर्मा इनवॉइस हा कोण सेंड करणार आहे कोणाला. कॉन्सेप्ट क्लिअर आहे तुमच्या सगळ्यांना. व्हॉट इज मीन बाय कन्सायनर अँड व्हॉट इज मीन बाय कन्सायनी. Am I audible? Yes ma'am. ओके, सो फटाफट आन्सर येऊ देत. पहिल्या सेंटेन्स वरून तुमच्या लक्षात आलेलं आहे का प्रो फॉर्मा इनवॉइस कोण सेंड करणार आहे कोणाला. कोण सांगू शकेल. कन्सायनर कन्सायनीला सेंड करेल. राईट, इट्स व्हेरी सिंपल थिंग. ह्या सिंपल सेंटेन्स मधून सांगितलेलं आहे कन्सायनर कन्सायनीला काय करणार आहे, प्रो फॉर्मा इनवॉइस हा सेंड करेल. ओके, सो अलॉंग विथ गुड्स, जेव्हा तो गुड्स कन्सायनर सेंड करेल त्या गुड्स सोबतच ह्या प्रो फॉर्मा इनवॉइसची एक रिसीट असेल. ती रिसीट काय करणार आहे तो कन्सायनीला सेंड करेल. सो अ प्रो फॉर्मा इनवॉइस इज सेंड बाय द कन्सायनर टू द कन्सायनी अलॉंग विथ द गुड्स. It is the statement giving the particular of goods supplied, that is measurement, quantity, weight, price, marking, packaging, etc. So यामध्ये ज्या काही, just wait 1 minute. Okay. Sorry for inconvenience. We will continue. सो ह्या प्रो फॉर्मा इनवॉइस मध्ये कोणत्या गोष्टी इन्क्लूड असणार आहेत हे आपल्याला सांगितलेलं आहे बघा पुढे. सो दिस इन्क्लूड्स द मेजरमेंट रिलेटिंग टू गुड्स, देन क्वांटिटी, वेट, प्राइस, मार्किंग, पैकेजिंग, एक्सेट्रा. ओके, सो प्रो फॉर्मा इनवॉइस मे बी प्रिपेयर्ड आइदर at cost price or at invoice price. ओके, सो प्रो फॉर्मा इनवॉइस ह्या दोन मेथडने राईट केल्या जातात. त्यामध्ये कॉस्ट प्राइसने एकदा राईट करू शकतो आपण, अदरवाइज इनवॉइस प्राइसने सुद्धा मेन्शन करू शकतो किंवा त्या प्रिपेअर करू शकतो. इन ऑर्डर टू अनेबल द कन्सायनी maximum to sell the goods at a profit. So it depends upon goods. We will decide, we write like a cost price, otherwise invoice price. Okay, मग तो consigner decide करेल की त्याला cost price ने ते prepare करायचं आहे pro forma invoice की कॉस्ट प्राइसने किंवा इनवॉइस प्राइसने. ह्या मेथड लक्षात ठेवा कारण याच्यावरूनच तुमचे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम स्टार्ट होणार आहे. लक्षात येतंय. सो हे जे सेंटेन्स आहे हे महत्वाचं असेल. प्रो फॉर्मा इनवॉइस मे बी प्रिपेअर्ड आयदर ऍट कॉस्ट प्राइस और ऍट इनवॉइस प्राइस. हे दोन्ही ज्या मेथड आहे ह्या कशासाठी यूज केल्या जाणार आहेत हे पुढे सांगितलेलं आहे. In order to enable the consignee maximum to sell the goods at a profit. प्रॉफिट आपल्याला कोणत्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने मिळणार आहे. जर तुम्ही कॉस्ट प्राइस मेन्शन केली तर प्रॉफिट मिळेल की इनवॉइस प्राइस मेन्शन केली तर प्रॉफिट मिळेल, हे डिसाइड करून ती प्रो फॉर्मा इनवॉइस रिसीट ही सेट केली जाते. नॉर्मली अ प्रो फॉर्मा इनवॉइस इज प्रिपेअर्ड ऍट हायर प्राइस. आता आपल्याला माहिती आहे की
MRP आपण एखादं प्रोडक्ट जेव्हा परचेस करतो तेव्हा त्या प्रोडक्टची प्राइस आपण त्या प्रोडक्ट वरती सर्च करतो. ओके, सो MRP किती आहे, सपोज 50 रुपीज असेल तर आपण काय करतो, 50 रुपीज पे करतो. असं आहे का कधी 50 रुपीज आहे आणि आपण 100 रुपीज पे केलेले आहेत? कधीच नाही ना. सो हे जे आहे, सो मग ह्या MRP जी मेन्शन जी केली जाते ती हायर प्राइस दाखवली जाते. म्हणजे सपोज जर हा जास्त प्राइस दाखवली तर तुम्ही जास्त प्राइस पे कराल, कमी दाखवली तर कमी पे कराल. सो म्हणून काय केलं जाते इथे, दिस इज कॉल्ड द प्रोफॉर्मा इनवॉइस. Proforma invoice is prepared at a higher price. The main purpose of preparing the invoice at higher price is to keep the consignee in dark about the actual profit earned by the consignor. म्हणजे हायर प्राइस दाखवण्यामागचं इंटेन्शन काय आहे, बिकॉज हिअर वी अर्न मॅक्झिमम प्रॉफिट फ्रॉम सच अ टाइप्स ऑफ प्रोडक्ट. ज्या प्रोडक्ट मधून आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट मिळू शकेल ह्या इंटेन्शनने आपण काय करतो, त्या प्रोडक्टची प्राइस लाईक इनवॉइस प्राइस ही हाय दाखवतो. इज इट क्लिअर व्हॉट इज मीन बाय इनवॉइस प्राइस? येस मॅम. इथे कोणाला जर डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकताय, कारण आपले प्रॅक्टिकल प्रॉब्लेम यावरून स्टार्ट होणार आहेत आणि ही कॉन्सेप्ट बऱ्याच जणांना कन्फ्युज होते. इज इट क्लिअर? सिंपल गोष्ट लक्षात ठेवा, प्रोफॉर्मा इनवॉइस यामध्ये ह्या गोष्टी इन्क्लूड असतात, मेजरमेंट, क्वांटिटी, वेट, प्राइस, मार्किंग, पॅकेजिंग, आणि याच्या पुढे त्याच्या प्राइस ऍड केलेल्या जातात. मेजरमेंटची सपोज 0.2 प्राइस चार्ज केलेली आहे, क्वांटिटीची इतकी चार्ज केलेली आहे, वेट इतकं आहे, आणि यावरून टोटल त्या प्रोडक्टची प्राइस डिटरमाइन केली जाते. लक्षात येतंय? आणि ही प्राइस हाय असते ऍक्च्युअल प्राइस पेक्षा. हाय का असते, बिकॉज हियर वी इंटेन्शनली मेन्शन दिस प्राइस बिकॉज वी अर्न मोर प्रॉफिट फ्रॉम सच टाइप्स ऑफ प्रोडक्ट. अशा प्रोडक्ट मधून आपल्याला प्रॉफिट जास्त मिळवण्यासाठी आपण इनवॉइस प्राइस ही दाखवलेली असते. होप सो तुम्हाला पॉइंट क्लिअर झाला असेल. नाव वी कंटिन्यू. सो डिफरन्स बघा, प्रोफॉर्मा इनवॉइस काय आहे आणि इनवॉइस काय आहे. तो डेफिनेशन, pro forma invoice is an initial bill of sale shared to the buyer as a token of the agreement. Pro forma invoice काय आहे, इनवॉइस वेगळा आणि pro forma invoice वेगळा, हे लक्षात ठेवा. Pro forma invoice is the initial bill, सुरुवातीचं जे बिल आहे ते, initial bill of sale shared to the buyer as a token of the agreement. Or invoice means invoice is the final bill. Invoice काय आहे, फायनल बिल आहे. Invoice is the final bill of the sale share with the seller once the transaction is completed. ट्रान्झॅक्शन जेव्हा कंप्लीट होतं तेव्हा जे फायनल बिल पे केले जाणार आहे हे फायनल बिलला इनवॉइस असं म्हटलं जातं, आणि प्रोफॉर्मा इनवॉइस हा इनिशियल बिल जे असतं हे असणार आहे. देन टायमिंग, बिफोर द ट्रान्झॅक्शन कंप्लीट. ट्रान्झॅक्शन कंप्लीट होण्याच्या आधी प्रोफॉर्मा इनवॉइस प्रिपेअर केलं जाणार आहे. लक्षात येतंय का? आणि इनवॉइस कधी असतं, अलॉंग विथ द ट्रान्झॅक्शन, ट्रान्झॅक्शन सोबतच, और अपॉन कंप्लीशन ऑफ द ट्रान्झॅक्शन ऍज द केस मे बी. दोन्ही सिच्युएशन मध्ये मे बी असू शकेल, कंप्लीट झाल्यानंतर किंवा इनिशियल. देन लीगल रिक्वायरमेंट, नॉट मॅन्डेटरी बाय एनी लॉ. प्रोफॉर्मा इनवॉइसला काही तुम्ही कोणते रूल नाही मेन्शन करू शकत, नॉट मॅन्डेटरी बाय एनी लॉ. पण इनवॉइस साठी मॅन्डेटरी टू बी युज्ड अंडर लॉ ऑफ मोस्ट कंट्रीज. ओके, आता इथे इनवॉइस ज्यावेळी तुम्ही प्रिपेअर करताय त्यासाठी मग तुम्हाला काय करावं लागतं, काही लॉज आहेत, गुड्स अँड सर्व्हिस जे आहेत किंवा सेल गुड्स ऍक्टचे जे लॉ आहेत किंवा रूल्स आहेत ते तुम्हाला फॉलो करावे लागतात. इट्स लाईक अ डिपेंड्स अपॉन कंट्री टू कंट्री सुद्धा ते असू शकते. इज इट क्लिअर? पॉइंट क्लिअर होत आहेत का? टायमिंगचं पॉइंट येते एकदा परत सांगा ना. टायमिंग, आता हे प्रिपेअर कधी केलं जाणार आहे, प्रोफॉर्मा इनवॉइस कधी प्रिपेअर केला जाईल आणि इनवॉइस कधी प्रिपेअर केला जाईल, याचा टायमिंग काय आहे.
मग जेव्हा तुमचं ट्रान्झॅक्शन स्टार्ट होण्याच्या आधी, म्हणून इथे सांगितलेलं आहे बिफोर द ट्रान्झॅक्शन कम्प्लीट. ओके, बिफोर ट्रान्झॅक्शन कम्प्लीट होण्याच्या आधी तुमचा प्रोफॉर्मा इनवॉइस हा रेडी असतो. पण इनवॉइस जो आहे हा डझंट मॅटर की आधीच असला पाहिजे. काय सांगितलेलं आहे, अलॉंग विथ द ट्रान्झॅक्शन, ट्रान्झॅक्शन सोबत असू शकेल, ऑर किंवा अपॉन कम्प्लिशन ऑफ द ट्रान्झॅक्शन ऍज द केस मे बी. काय आता डिपेंड्स अपॉन केस, तुमची सेलिंगची प्रोसेस काय आहे याच्यावरून डिसाइड करू शकता. म्हणजे बायर आणि सेलर किंवा कन्सायनर कन्सायनी डिसाइड करते इथे कधी प्रिपेअर करायचं आहे. त्यासाठी टायमिंग डझंट मॅटर. पण प्रोफॉर्मा इनवॉइसला कंपल्शन आहे की बिफोर ट्रान्झॅक्शन कम्प्लिशन ते रेडी असलं पाहिजे. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Okay. Then enforceability. Not enforceable cannot be used for accounting purpose. अकाउंटिंग पर्पज डझंट मॅटर. इथे कोणतंही इन्फोर्सेबल नाहीये, कोणताही इन्फोर्स नाहीये. तुम्ही काय करू शकता, तुमचे जे ट्रान्झॅक्शन आहे याच्यावरून ते प्रिपेअर करू शकता प्रोफॉर्मा इनवॉइस. सो इनवॉइस मध्ये काय आहे बघा, कॅन बी इन्फोर्सेबल अँड यूज फॉर अकाउंटिंग पर्पज. आता तुम्हाला सेकंड इयरला गेल्यानंतर लक्षात येईल हे ऍक्च्युअल अकाउंटिंग पर्पज म्हणजे काय, कोणत्या इंटेन्शनने आपण हे इनवॉइस बिल यूज करतो. म्हणजे ऑडिटिंग आता माहिती आहे सगळ्यांना. ओके, जे इयर एंडिंगला केलं जातं एखाद्या कंपनीची पोझिशन चेक करण्यासाठी. इट्स व्हेरी वायडर कन्सेप्ट आणि ही आपल्याला डिटेल लर्न करायची आहे SY BCom सेमिस्टर 4th मध्ये. ऑडिटिंग काय आहे ते कशा पद्धतीने केलं जातं, मग तुम्हाला हा पॉइंट तिथे क्लिअर होईल. तेव्हा लक्षात असेल नसेल तो भाग वेगळा, पण थोडक्यात सांगते. एखाद्या कंपनीची पोझिशन तुम्हाला चेक करायची आहे, त्या कंपनीचं डॉक्युमेंटरी बघितलं जातं, राईट. सो कंपनीचं जर लिगल डॉक्युमेंटरी ओके असेल तर कंपनीची पोझिशन गुड आहे किंवा त्याचं गुडविल बेटर आहे असं मानलं जातं. आणि हे जे इनवॉइस बिल आहेत ना, हे सगळे हे आपण ना ऍज अ प्रूफ म्हणून मेन्शन करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी एखादी मशिनरी परचेस केली, एखादं रॉ मटेरियल परचेस केलेलं आहे, त्यावेळी प्रोफॉर्मा इनवॉइस डझंट मॅटर. तुम्हाला इनवॉइस बिल हे मॅन्डेटरी असतं. इनवॉइस बिल तुम्ही दाखवलं तर ओके, तुमचं ट्रान्झॅक्शन, तुमची परचेसिंग ऍक्टिव्हिटी ही लीगल आहे हे असं ऍज अ प्रूफ म्हणून तुम्ही दाखवू शकता. म्हणून इथे इन्फोर्सेबिलिटी मध्ये काय सांगितलेलं आहे, कॅन बी इन्फोर्सेबल अँड यूज फॉर अकाउंटिंग पर्पज. तुमचं अकाउंटिंग राईट आहे, लीगल आहे हे दाखवण्यासाठी तुम्ही इनवॉइस बिल काय करू शकता, मेंटेन करू शकता. पण प्रोफॉर्माचं असं काही नाही, अकाउंटिंग पर्पज साठी तुम्ही ते नाही यूज करत. ओके, तुम्ही काय कशासाठी प्रोफॉर्मा इनवॉइस यूज करताय, टू गेट अ मॅक्सिमम प्रॉफिट, हे लक्षात ठेवायचं. ओके, देन नेक्स्ट, डिमांड और रिक्वेस्ट फॉर पेमेंट. प्रोफॉर्मा इनवॉइस इज नॉट अ डिमांड और रिक्वेस्ट फॉर अ पेमेंट. म्हणजे इथे तुम्ही डिमांड नाही करू शकत किंवा रिक्वेस्ट नाही करू शकत फॉर अ पेमेंट साठी. पण इनवॉइस मध्ये सांगितलं जातं, इनवॉइस कॅन बी ट्रीटेड ऍज अ रिक्वेस्ट और डिमांड फॉर अ पेमेंट. इनवॉइस लाईक अ लीगल आहे असं आपण म्हणतो ना, तर यामधून आपण डिमांड करू शकतो पेमेंटसाठी. टर्म ऑफ इनवॉइस, लास्ट पॉइंट, टर्म ऑफ इनवॉइस मे बी सब्जेक्ट और चेंज. म्हणजे तुम्ही हे चेंज करू शकता कारण तुमचं इंटेन्शन आहे मॅक्सिमम प्रॉफिट, दॅट इज वाय. आणि जे आहे इनवॉइस ऍक्च्युअली जे आहे हे फायनल असतं, त्यामध्ये टर्म्स वगैरे तुम्ही ह्या इन्क्लूड केलेले असतात. ओके, सो लक्षात आलं का काय आहे प्रोफॉर्मा इनवॉइस? Yes, ma'am. ओके, थोडक्यात लक्षात ठेवायचं, प्रोफॉर्मा इनवॉइस मध्ये तुम्ही हायर प्राइस ही चार्ज केलेली असते आणि मॅक्सिमम प्रॉफिट मिळावा ह्या इंटेन्शनने तुम्ही प्रोफॉर्मा इनवॉइस हे प्रिपेअर करताय. एक पार्ट आहे तुमच्याकडे इनवॉइसचा आणि दुसरा पार्ट आहे तुमच्याकडे प्रोफॉर्मा इनवॉइसचा. प्रोफॉर्मा इनवॉइस असलंच पाहिजे असं नाही, बऱ्याच वेळी आपण काही लिगली ओके जेवढं तुम्ही काय म्हणता आपण लिगली गोष्टी फॉलो करतो ज्या इनवॉइस मध्ये आहे. म्हणजे तुम्हाला हे माहितीये का की एखाद्या प्रोडक्शन जर तुम्ही प्रोड्यूस केला तर त्या प्रोडक्शनची प्राइस ही कशी डिसाइड केली जाते हे माहितीये कोणाला? जर लीगल No, थिंग ma'am. तुम्ही विचारात घेतलात ना
तर तुम्हाला आलेल्या कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वरती फक्त तुम्ही 25% कॅल्क्युलेट करून जे प्रोडक्ट येईल म्हणजे जी अमाऊंट येईल तेवढीच प्राइस तुमच्या प्रोडक्टची डिसाइड होऊ शकते. म्हणजे सपोज जर 10 रुपये तुमच्या प्रोडक्टला खर्च आला तर 10 रुपयेवरती तुम्ही काय करा 25% चार्ज करा. किती येईल तेवढी अमाऊंट तुम्ही 2 रुपये तर ती तेवढी तुम्ही ऍड करा आणि तुमच्या प्रोडक्टची प्राइस ही 12 रुपये असली पाहिजे. ही लिगल थिंक आहे पण ते आता सगळेच फॉलो करतात असं नाही है ना. सो प्रोफॉर्मा इनवॉइस आणि इनवॉइस ह्या गोष्टींना त्या सेलर वरती बायर वरती सॉरी मॅन्युफॅक्चरर वरती डिसाइड होतात. पुढे जाऊ आपण. पर्पज ऑफ प्रोफॉर्मा इनवॉइस. फर्स्ट, it may be sent as the quotation in reply to the inquiry made by a customer. म्हणजे कस्टमर बऱ्याच वेळा असं म्हणू शकतात ना की तुम्ही हे जे प्राइस तुम्ही चार्ज करताय ही जेवढी हाय प्राइस आहे ही कशावरून कशासाठी तुम्ही चार्ज करताय. मग प्रोफॉर्मा इनवॉइस लाईक अ कोटेशन आहे. त्या कोटेशन मध्ये मग तुम्ही सगळ्याच गोष्टी ऍड केल्यात की वेट ऍड केलंय, प्राइस केली, पॅकेजिंग साठी आम्ही एवढे चार्ज करतोय, वेट साठी आम्ही इतकी अमाऊंट चार्ज केलेली आहे, क्वालिटीसाठी आम्ही इतकी अमाऊंट चार्ज केलेली आहे, क्वांटिटीसाठी आम्ही इतकी अमाऊंट चार्ज केलेली आहे. लक्षात येत आहे. म्हणून इथे काय सांगितलेले आहे, इट मे बी सेंड ॲज अ कोटेशन इन रिप्लाय टू द इन्क्वायरी मेड बाय द कस्टमर. कस्टमरने जर इन्क्वायरी केली तर तुमच्याकडे असायला हवं की ओके दिस इज द कोटेशन दॅट इज वाय आय विल चार्ज हाय अमाऊंट ऑन दिस प्रोडक्ट. सेकंड थिंग, it may be sent to the prospective buyer when goods are sent on approval. म्हणजे सपोज मला काय करायचं आहे, म्हणजे तुम्ही आता मोठमोठ्या कंपनीमध्ये एखादी मशिनरी परचेस करायची आहे किंवा बल्क मध्ये एखादे प्रोडक्ट जर परचेस करायचं असेल ना तर कोटेशन पाठवावे लागतात बघा आधी प्रॉपर. जर प्रॉपर कोटेशन असेल ना तर ते ऍज अ बिल म्हणून तुम्ही मेंटेन करून ठेवता. तर हे यासाठी म्हणजे हे सुद्धा लिगल असतंच ऍक्च्युली. तुम्हाला म्हणजे काय म्हणतात त्याला ऍज अ डॉक्युमेंटरी जेव्हा आपण मेंटेन करतो ना एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये किंवा कोणत्याही, आता जीएसटी फिलअप जीएसटीचा फॉर्म भरण्यासाठी सुद्धा तुमच्याकडे प्रॉपर डॉक्युमेंटरी असावी लागते हे माहिती आहे ना. तर ह्यासाठी हे प्रोफॉर्मा इनवॉइस हे फार मॅन्डेटरी आहे. म्हणून इथे स्पेशली सांगितलेलं आहे, इट मे बी सेंड टू द प्रॉस्पेक्टिव्ह बायर वेन गुड्स आर सेंड ऑन अप्रुव्हल. अप्रुव्हल जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचं मिळवायचं असेल तर हा प्रोफॉर्मा इनवॉइस किंवा हे कोटेशन खूप महत्वाचं असतं. थर्ड पॉइंट, इट मे बी सेंड टू द प्रॉस्पेक्टिव्ह बायर वेन द सेलर इंटेंड टू सिक्युअर पेमेंट बिफोर द डिस्पॅच ऑफ गुड्स. सो हे एक सिक्युअर आहे. ओके मी कशासाठी एखादी गोष्ट एखादी अमाऊंट चार्ज केलेली आहे तर हे माझ्याकडे कोटेशन आहे म्हणून मी अमाऊंट ही जास्त चार्ज केलेली आहे किंवा पे केलेली आहे असं आपण म्हणू शकतो. राईट. म्हणून काय सांगितलेले आहे इथे, इट मे बी सेंड टू द प्रॉस्पेक्टिव्ह बायर when the seller intend to secure payment before the dispatch goods. And last point, it may be sent to the prospective buyer when goods are sent to the foreign agent on consignment basis. आणि जेव्हा आपण फॉरेन ग्लोबलाइज एखादा ट्रान्झॅक्शन करतो तेव्हा हे जे प्रॉपर रायटिंग म्हणतो आपण, प्रॉपर डॉक्युमेंटेशन म्हणतो, हे प्रोफॉर्मा इनवॉइस मधून आपल्याला मिळू शकतो. इज इट क्लिअर? येस मॅम. मॅम सेकंड पॉइंट सांगा एकदा परत. सेकंड मध्ये काय सांगितलेलं आहे, इट मे बी सेंड टू द प्रॉस्पेक्टिव्ह बायर when the goods are sent on approval. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज एखाद्या शॉप मध्ये तू गेलेला आहेस, तू एखाद्या कंपनीत जॉब करतोयस आणि कंपनीने तुला एखादी मशिनरी किंवा एखादी गुड्स परचेस करायला सांगितली आणि कंपनीला तुला सांगायचं आहे की तू किती अमाऊंट खर्च केलेली आहेस व्हॉट एव्हर. तू एखाद्या शॉप मध्ये गेलास, ती वस्तू परचेस केलीस, मग वस्तू फक्त आपण घेऊन येतो का घरी, त्या कंपनीला देणार आहेस का ओके मी 1000 रुपीज 10,000 रुपीज पे करून ही अमाऊंट ही गुड्स परचेस केलेली आहे. कंपनी ऍग्री होईल का त्यासाठी? नाही. मग यासाठी काय केलं जातं, इट मे बी सेंड द प्रॉस्पेक्टिव्ह बायर व्हेन द गुड्स आर सेंड ऑन अप्रुव्हल.
मग एक लीगल थिंग, तुझ्याकडे काय आहे, तू एखादी वस्तू परचेस केली आहेस तर हा प्रोफॉर्मा इनवॉइस तू काय करशील, ते बिल जे आहे, लाईक हे बिल आहे ना थोडक्यात, हे बिल जे आहे हे तू घेशील आणि ऍज अ प्रूफ म्हणून तुझ्याकडे असेल. म्हणून अप्रुव्हल साठी बायर कडे हा प्रोफॉर्मा इनवॉइस तुम्ही सेंड करू शकता, देऊ शकता. लक्षात येतंय? इट मे बी सेंड टू द प्रॉस्पेक्टिव्ह बायर, प्रॉस्पेक्टिव्ह म्हणजे जो परचेस करणारा आहे तो prospective buyer when goods are sent on approval. Is it clear? Yes ma'am. So चला पुढे जाऊ आपण. हे theoretically फार आहे, टेन्शन नका घेऊ. जर ज्यांचं कोणाचं कन्फ्युजन होत असेल तर प्रॅक्टिकल इट्स व्हेरी सिम्पल. सो चला, हे ऍज अ ऑब्जेक्टिव्ह जर आलेच तुम्हाला तर थेरी माहित असावी म्हणून आपण थेरी घेत आहोत. बाकी प्रॅक्टिकल खूप सिम्पल आहे. नेक्स्ट पॉइंट कडे जातो आहोत आपण, एक्सपेन्सेस ऑफ कन्साइनमेंट. जसं की आपण इंट्रो मध्ये सांगितलं, रिस्पॉन्सिबल पर्सन कोण असणार आहे ट्रान्झॅक्शन साठी? कन्साइनर असेल की कन्साइनी? कालचं लेक्चर थोडस आठवत असेल तर लक्षात येईल. राईट, कन्साइनर. ओके, consignor is responsible for losses, damaged goods. मग एक्सपेन्सेस कोण पे करेल? काही एक्सपेन्सेस कन्सायनर पे करतो, काही एक्सपेन्सेस कन्सायनी पे करतो. तर काय आहे बघा कॉन्सेप्ट, एक्सपेन्सेस ऑफ कन्साइनमेंट. अ कन्सायनर हॅज टू पे फॉर एक्सपेन्सेस while consigning goods to the consignee. Okay. Such expenses may be carriage, cartage, dog due, freight, insurance, etc. आता काही एक्सपेन्सेस जे आहेत हे कन्सायनर पे करतो. मग यामध्ये हे एक्सपेन्सेस तुम्हाला प्रॅक्टिकल जेव्हा प्रॉब्लेम स्टार्ट होतील तेव्हा लक्षात येईल. त्या एक्सपेन्सेस तुम्हाला वन बाय वन मेन्शन करावे लागतात आणि त्याची अमाऊंट हेडिंग द्यावे लागेल टू द कन्सायनर. पहिलं हेडिंग, कन्सायनरने किती पे केलेत, एवढे एक्सपेन्सेस पे केलेले आहेत. त्याच्यानंतर सेकंड हेडिंग येईल टू कन्सायनी, कन्सायनीने काही अमाऊंट पे केलेली आहे का, मग ती कन्सायनीच्या अंडर. सो ऑल सच एक्सपेन्सेस शुड बी चार्ज टू कन्साइनमेंट अकाउंट आणि कन्साइनमेंट अकाउंट मध्ये ते रेकॉर्ड केले जाते. A consignee also has to incur expenses on dock due, unloading charges, cartage, warehouse rent, etc. ओके. आता काही एक्सपेन्सेस कन्सायनी सुद्धा पे करेल पण तो स्वतःची अमाऊंट पे नाही करेल. त्या दोघांचं मिळून जे अकाउंट एक प्रिपेअर केलं जातं त्या अकाउंटला काय म्हणतोय आपण, कन्साइनमेंट अकाउंट. आणि कन्साइनमेंट अकाउंटचा प्रॉफिट जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेट करताय तेव्हा हे दोघांकडचे एक्सपेन्सेस त्यामधून मायनस केले जातात आणि मग प्रॉफिट चार्ज केला जातो किंवा कॅल्क्युलेट केला जातो. हे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम वेळी क्लिअर होईल, डोंट टेक टेन्शन. Then a consignee also to incur expenses and some expenses कोण पे करणार आहे, कन्सायनर. थोडक्यात लक्षात काय ठेवायचं इथे, some expenses paid by the consignor and some expenses paid by the consignee and these expenses recorded under consignment account. Is it clear? Is it clear? Yes ma'am. मी थिंक लक्षात ठेवा मी काय सांगितलं, some expenses paid by consignor and some expenses paid by consignee and these expenses recorded under consignment account, जे तुम्हाला ओपन करावं लागतं ह्या दोघांच्या वतीने. हेच फक्त इथे लक्षात ठेवायचं आहे. सो काय बघा पुढे अजून काही सांगितलेलं असेल तर बघू आपण. These expenses may be paid by the consignee and debited to the consignor's account in his books. While settling the account, the consignee deduct the amount of expenses incurred by him as well as his commission and send the net amount less advance if any to the consignor on account. आणि हे जेव्हा अकाउंट सेटल केले जातात तेव्हा मग ऍक्च्युअल कमिशन काय आहे, ऍक्च्युअल प्रॉफिट काय आहे हा चार्ज केला जातो किंवा कॅल्क्युलेट केला जाऊ शकतो असं आपण. पॉइंट लक्षात आलेला आहे ना, की कोणाचं काही कन्फ्युजन नाहीये ना. एक्सपेन्सेस
कोणाला काही कन्फ्युजन असेल तर विचारा. ते तुम्हाला मी सांगितले की जसं प्रॅक्टिकल प्रॉब्लेम जेव्हा आपले स्टार्ट होतील ना फ्रॉम टुमारो तेव्हा क्लिअर होईल. ओके, सो वी विल कंटिन्यू. नेक्स्ट पॉइंट, advance on consignment. Generally, the consignee send some amount to the consignor as an advance. काय सांगितलेलं आहे बघा, generally the consignee send some amount to the consignor as an advance. Such an advance is not a part of sale proceed and therefore it should not be credited to the consignment account. आता एक लक्षात ठेवा, कन्सायनर काय करतोय, कन्सायनीला वस्तू देतो. अशाच देतो का हो? हा, ह्या माझ्या 10 लाखाच्या वस्तू आहेत, ह्या तू घे आणि सेल कर. जेव्हा तुझा सेल होईल तेव्हा तू मला पैसे दे. असं ट्रान्झॅक्शन होतं का हो कधी? नाही ना. म्हणजे कन्सायनरला काहीतरी सेफ्टी हवी ना, की बाबा मी 10 लाखाच्या जर वस्तू कन्सायनीला देत असेल ऍज अ सेंड करण्यासाठी, तर कन्सायनीकडून सुद्धा मला काहीतरी अपेक्षित असायला हवं. म्हणून कन्सायनी काय करतो, हे सेलिंगचा पार्ट नाही असं म्हणू आपण, म्हणजे ऍज अ सिक्युरिटी. कन्सायनरला सुद्धा सिक्युरिटी हवी ना, म्हणून काय करेल कन्सायनी कन्सायनीला कन्सायनरला काही अमाऊंट देतो किंवा बिल ड्रॉ करतो. हे लक्षात ठेवा. So, is not a part of sale proceed and therefore it should not be credited to the consignment account. Advance is paid to the consignor as a security for the goods laying with the consignee. Is it clear? Clear झाला का point? नो मॅम. नाही झाला? नो मॅम. परत सांगा एकदा. परत सांगते. आता आपण इंट्रो मध्ये काय बघितलं, कन्सायनर काय करतो, कन्सायनीला गुड्स देतो सेल करण्यासाठी. मग त्या कन्सायनीने गुड्स सेल केल्यानंतर कन्सायनर कन्सायनीला कमिशन पे करतो. इथेपर्यंत कोणाला डाऊट आहे? नो मॅम. हे लक्षात आलं? मग सपोज जसं आपण कालचं एक एक्झाम्पल घेतलेलं तेच कंटिन्यू करूया. आय एम अ कन्सायनर. मी कोण आहे? कन्सायनर आहे. आणि कन्सायनी कोण होतं आपल्याकडे? अमन होता ना. अमन हा कन्सायनी आहे. मी काय केले, 10 लाखाच्या गुड्स अमनकडे दिल्या सेल करण्यासाठी. आणि अमनने काय केलं, ते 10 लाखाच्या वस्तू घेऊन अमन फॉरेनला निघून गेला. बसा म्हणणार तुम्ही इथे. मग असं आमचं ट्रान्झॅक्शन होईल का हो? मला सुद्धा काहीतरी सेफ्टी हवी, सिक्युरिटी हवी, की मी जर 10 लाखाच्या गुड्स 10 लाख रुपीच्या गुड्स जर मी अमनला देत असेल तर अमनने सुद्धा मला सिक्युरिटी द्यायला हवी, राईट? हे तरी लक्षात येते तुमच्या? मग अमन, दॅट मीन्स कन्सायनी, पे सम अमाउंट ऍज अ ऍडव्हान्स टू द कन्सायनी. म्हणजे तुम्ही मला 10 लाखाच्या वस्तू दिलेत ना, तर तुम्ही काय करा, 1 लाख रुपये तुमच्याकडे घ्या, ठेव ऍज अ सेफ्टी. म्हणजे अजून माझ्या गुड्स सेल नाही झालेल्या, जेव्हा गुड्स सेल होतील तेव्हा ती अमाऊंट आपण त्यामधून मायनस करू. लक्षात येत आहे? डोक्याच्या वरून जाते का कोणाच्या? जात असेल तर मला सांगा. एम आय ऑडिएबल? आलं लक्षात. नाही आलं अजून? बरं, कोणाच्या लक्षात Yes, आलं? ma'am, आलं, समजलं. मी लँग्वेज चेंज करू का? इंग्लिश मध्ये सांगू का, हिंदी मध्ये सांगू का, की मराठीत सांगू? तुम्ही सांगा, मग मी सांगते. कोणाला समजलं नाही त्याला जे लँग्वेज सुटेबल असेल त्या लँग्वेज मध्ये सांगेन मी. मला दिसं कळू दे कोणाला समजलेलं नाहीये. अंबरला समजलेलं नाहीये की अमनला नाही समजलेलं? डाऊट कोणाला बोला फटाफट. अरे बोला, आपल्याकडे किती मिनिट आहे? 3 मिनिटच झालेले. डाऊट कोणाला आहे बोला फटाफट, जल्दी बोलो. किसी को डाउट है?
ओके, देन मी रिपीट करते हा एकदा. इंग्लिश मध्ये आधी सांगते, नंतर मराठीत सांगते, नंतर हिंदी मध्ये सांगते. बघा समजलं तर ठीक, नाही समजलं तर आपण परत एकदा सांगू. Generally, the consignee send some amount to the consignor as an advance. Such advance is not a part of sale proceed and therefore it should not be credited to the consignment account. Therefore च्या नंतरचं सेंटेन्स लक्षात ठेवू नका, कारण ती एंट्रीचं रेकॉर्डिंग सांगितलेलं आहे. Advance is paid to the consignor as a security of the goods lying with the consignee. It should be posted to the credit of the consignees मुस्कान होती कुठे आता? अटेंडन्स चालताय. It should be posted to the credit to the consignee's personal amount. The advance may be made by the way the accepting a bill of exchange drawn by the consignor. The bill of exchange received may be discounted with the banker and the cash may be obtained. The amount of discount is stated in two different ways. आता जसं मी सांगितलं, here we pay some amount in advance to the consignor. Okay, so sometime we pay directly amount or sometime we prefer the bill of exchange method. Is it clear? काही वेळा आपण डायरेक्टली ऍडव्हान्स पे करतो कन्सायनरला, किंवा काही वेळा बिल ऑफ एक्सचेंज सुद्धा ड्रॉ करतो. इज इट क्लियर? Yes, ma'am. Yes, ma'am. अकाउंट ऑफ सेल. मला वाटतं उद्याचं पण लेक्चर आपलं थेरीजच जाणार आहे. अकाउंट ऑफ सेल काय आहे बघा. As and when goods are sold by the consignee, account sale is sent by him to the consignor. Account sale is nothing but a statement stating the detail of goods sold, that is the quality, quantity and types of goods sold, the rate and total value of the goods sold during the period. अकाउंट ऑफ सेल मध्ये काय असणार आहे? अकाउंट ऑफ सेल इट इज द स्टेटमेंट. दिस इन्क्लूड्स क्वांटिटी, टाइप्स ऑफ गुड्स, रेट, टोटल व्हॅल्यू एक्सेट्रा. लक्षात येते का? ह्या सगळ्या गोष्टी अकाउंट ऑफ सेल मध्ये इन्क्लूड्स असतील. इज इट क्लिअर?